तो मित्राच्या दोन आपले शेतकरी बांधव भेटलेत, तर त्यांच्याशी आपण गप्पा करू, म्हणजे शेतीबद्दल काही माहिती, पुन्हा त्यांचे काही अनुभव आपण बघू काय म्हणतात. तर ते हे शेतकरी मित्र आहे, हा एक मित्र आहे आपला, आणि इकडे पण बसून आहे. आणि तुम्ही व्ह्यू पण बघा मित्रांनो, इकडून पाणी असा सडसड सडसड वाहत आहे. तर शेतीमध्ये असा नाही की मेहनतच आहे, पण मनाला शांती पण भेटतं शेतीत आल्यानंतर माणूस. तर मित्रा, तुम्ही काय करायला आले होते आज शेतीला? खांडी बांधायला आलो होतो, राब टाकायला आलो होतो, खत टाकले का तुम्ही राब आणि खत? हो आणि तुम्ही भावा? आमची पहिलेच झाली आहे. त्यांची पहिलेच झाली आहे. आणि ह्या भावाची आता ते भाऊ कामात वगैरे होते, त्याच्यामुळे ते वेळानं थोडे म्हणजे लेट टाकतात, पण टाकतात. काही का असे ना आपल्या पिकाला पिकवतात ते बरोबर व्यवस्थित. तर तुमची जे कास्तकारी आहे, तर तुम्ही फक्त एकच कास्तकारी करता का कोणते इतर दुसरे पण? दुसरा पण करतो ना, शेळी पालन. नाही, कास्तकारीचे सांगा, म्हणजे तुम्ही शेतीमध्ये काय शेतीमध्ये तुम्ही कोणते धान्य रोवता का काही असं इतर अजून दुसरं काही? धान्यच रोवतो, फक्त धान्यच रोवता. तर धान्यात काही मुनाफा? तेवढा काही भेटत नाही, जास्तीत जास्त 20 बोरे होते एका एकरमध्ये. एका एकरमध्ये 20 बोरे निघतात मित्रांनो. तर तिथं लागवड किती असतो तुमची? तरी 20,000 लागवड 20,000 असतो. आणि 20 पोते एक पोता किती? जाते 2,000 मध्ये 10,000, 40,000, म्हणजे 40,000, 10,000 एका एकरीच्या मागं 10,000 मुनाफा होतो. आता ते तुमची मेहनत तोटा करून तरी तुमचा खायापुरतं निघतो. बँक बॅलन्स नाही बनत, पण खायापुरता निघतो तुमचा. वर्षाचा जो पण खर्च असेल तो मॅनेज होतो. आता आपण शेळी